करवीर पोलिसांनी गुरुवारी रात्री सिव्हिल सर्जन डॉक्टर जनार्दन गुंडा गायकवाड यांच्या हॉस्पिटलवर छापा टाकून बेकायदा गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश केला होता। डॉक्टर गायकवाड यांना तपासादरम्यान दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आज गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या स्टोअर्समध्ये जाऊन पंचनामा करत माहिती घेतली। करवीर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री सेवानिवृत्त सिव्हिल सर्जन डॉक्टर जनार्दन गुंडा गायकवाड यांच्या प्रतिमा हॉस्पिटलमध्ये बनावट ग्राहक पाठवून कारवाई केली होती। यावेळी डॉक्टर गायकवाड हा आपल्या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात करत असल्याचं निदर्शनास आलं होतं। पोलिसांनी इथून काही मेडिसिन, गर्भपाताच्या गोळ्या आणि सोनोग्राफी मशीन जप्त केलं होतं। त्यानंतर डॉक्टर गायकवाड याचा मदतनीस शब्बीर हजारे, एजंट म्हणून काम करणारी रेखा वरुटे आणि सागर तराळ अशा चौघांना पोलिसांनी अटक केली। करवीर पोलिसांकडून डॉक्टर गायकवाड यांच्याकडे गेल्या 4 दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे। पोलीस तपासात डॉक्टर गायकवाड यानं जवळपास 250 ते 300 गर्भपात केल्याची कबुली दिली आहे। गायकवाड यानं दिलेल्या माहितीच्या आधारे करवीर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे। आज डॉक्टर गायकवाड यानं तपासादरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारे शहरातील बीटी कॉलेज चौक आणि अन्य काही ठिकाणी गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन पोलिसांनी पंचनामा करत माहिती घेतली। यावेळी डॉक्टर गायकवाड याला देखील सोबत आणल्यानं बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विजय तळसकर, राहुल देसाई, सोमराज पाटील, प्रकाश कांबळे, आत्माराम शिंदे यांच्याकडून पंचनामा करून माहिती घेण्याचं काम सुरू होतं। या तपासणी दरम्यान पोलिसांना काही महत्त्वाची माहिती देखील प्राप्त झाली आहे। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे।